नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे डेसिकेट कोकोनट। मी बनवत आहे कोकोनट बर्फी। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहे 1 वाटी डेसिकेट कोकोनट आणि इथे घेतलेले आहे अर्धी वाटी साखर। तुम्ही बघू शकता, याला छान असं याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 इलायची। आता याला आपण छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली पावडर किती छान अशी बारीक झालेली आहे। आता आपण घेतलेला आहे इथे एक बाउल आणि त्या बाउलमध्ये आपल्याला हे सगळं टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, त्यासोबतच मी घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी दूध पावडर। ही नेस्ले कंपनी दूध पावडर आहे, ते पण याच्यामध्ये टाकायचं आहे। अशी मिठाई करून बघा, खूप छान लागते, एकदम मार्केटच्या मावा मिठाईसारखीच लागते। त्यासोबतच घेतलेलं आहे इथे अर्धा वाटी दूध। ते दूध हे आपल्याला असं थोडं थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाका। त्यानंतर काय होईल, आपला दूध हे जास्त टाकल्यामुळे आपलं हे सगळं पातळ होईल, त्यामुळे थोडं थोडं करून असं हाताच्या साहाय्याने याला घट्ट गोळा असं करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं हे छान असा गोळा तयार आहे। आता याचे आपण 2 पोर्शन करणार आहोत, एकामध्ये फूड कलर करणार आहे आणि एक असं व्हाईट ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता 2 पोर्शन केलेले आहे। आता मी याच्यामध्ये घेतलेला आहे फूड कलर, हा ग्रीन फूड कलर आहे। याला मी असं पावडर फ्रेममध्ये आहे हा, त्याला मी छान असं याच्यामध्ये मिक्स करणार आहे। तुम्ही बघू शकता आपले 2 पार्ट झाले, एक ग्रीन आणि एक व्हाईट। आता आपण याचे छान असे बर्फी बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता, आता हे यातला एक पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यातला एक छोटासा पोर्शन, असं करून 2 मिठाईचे असे आपल्याला करायचे आहे, दोन्ही मिक्स करून। बघू शकता किती सुंदर अशी आपली मिठाई तयार आहे। सोबत मी डेकोरेशनसाठी लावलेला आहे एक चेरी। तर तुम्ही बघू शकता ही कोकोनट बर्फी किती सुंदर आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते जशी आपण मार्केटमधून बर्फी आणतो। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। काही नाही, बस 3 इंग्रेडियंट्स लागते, मिल्क पावडर, दूध आणि कोकोनट डेसिकेटेड। हे सगळं तुम्ही मिक्स करून याला छान असं गोळा बनवा। तुमच्याकडे जे हवे असेल ते कलर घ्या, नाही घेतलं हे कलर तरी चालते, अशी केली तरी चालते। खूप सुंदर ही मिठाई टेस्टीला लागते, तर नक्की करून बघा। आणि तुम्हाला ही माझी मिठाई आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक करा।